सिद्धेश्वर तलावात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे मासे आणि कासवांचा मृत्यू होत असल्याची शंका नागरिकांमधून व्यक्त होत आहे। सिद्धेश्वर तलावात एकाच वेळी 55 कासवांचा मृत्यू झाला। शुक्रवारी शासकीय पशु रुग्णालयात प्रातिनिधिक 5 कासवांचे शवविच्छेदन करण्यात आले। त्यांचा विसेरा अंतिम तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे। दूषित पाणी हे मृत्यूचे कारण असल्याचा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला। मात्र मृत मासे खाल्ल्याने कासवांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केली। मंदिर परिसरातील तलावात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे मासे व कासवांचे मृत्यू होत आहे। मागील काही दिवसांपूर्वी काही संघटनांनी तलावात मल मिश्रित पाणी सोडू नये म्हणून आयुक्तांना पत्र देखील दिले होते। मात्र अद्यापही तलावात मल मिश्रित पाणी नेहमीप्रमाणे सुरूच आहे। यामुळेच तलावाचे पाणी दूषित होत असल्याची शंका नागरिकांमधून व्यक्त होत आहे। मागील आठवड्यात तलावात शेकडो मासे मृत झाले होते। हे मृत झालेले मासे कुजलेले व सडक्या अवस्थेत पाहायला मिळाले। या माशांचे सेवन कासवांनी केल्याने विषबाधेतून त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला। त्यांच्या मते कासव हा दूषित पाण्यात, चिखलात तसेच पाण्याबाहेर जमिनीवर येऊन प्राणवायू घेऊन जगू शकतो। मात्र या कासवांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला असा प्रश्न प्राणीमित्रांना पडत आहे। याबाबत अधिक माहिती प्राणीमित्र भारत छेडा यांनी दिली। 55 कासवं देशी भारतीय प्रकारातली आणि 4 कासवं ही विदेशी प्रकारातली, जे लोकांनी घरात आणून पाळली होती पण त्यांना ते जमलं नाही म्हणून परत इथं तळ्यात आणून सोडली। त्याला रेडिएट स्लायडर म्हणतात, ते होते। आता अजून काही रेडिएट स्लायडर आपल्याला व्यवस्थित पोहताना दिसत नाहीत या पाण्यात, ते म्हणजे वेडेवाकडे पोहतात, म्हणजे त्यांनाही काहीतरी ते झालेलं असेल। तर ह्याच्यात 2 कारणं बघण्याची गोष्टी सर्वात महत्त्वाची आहेत की ह्या कासवांना कुठल्या तरी प्रकारची विषबाधा झाली आहे का, म्हणजे अनैसर्गिक घटकाची विषबाधा त्या माशांना होऊ शकते। मग लोक माशांना म्हणजे खायला जे काही केले ते आणि त्याच्यातनं ते मेलेले मासे कासवानी खाल्ले आणि त्यांना ती विषबाधा झाली आणि त्याच्यातनं ते गेलेत का, दगावलेत का। आणि दुसरी गोष्ट आहे की जे विदेशी कासव सोडले गेलेत त्या विदेशी कासवांमध्ये काही रोग होते, रोगाचे प्रकार होते, पण त्याच्यामुळे ते जगू शकतात, ते त्याला सस्टेंड होतात। पण आपले कासव, आपले भारतीय प्रकारातले कासव त्या रोगाचे बळी पडलेत का, ह्या दोन्ही गोष्टींनी बघणं गरजेचं आहे। पाणी अतिशय प्रदूषित आहे, त्याच्यात आपण म्हणू ना की नैसर्गिकता जी पाहिजे आहे ती नाही आहे, त्यामुळे मासे मरतात। त्याच्यात ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतो आहे। एकतर उन्हाळा आहे, उन्हाळ्यात पाण्यात ऑक्सिजन कमी विरघळत असतो आणि त्यात निसर्गात ज्या वनस्पती पाण्यातल्या उगतात ते ऑक्सिजन मिक्स करण्याचं प्रमाण म्हणजे व्यवस्थित ठेवतात, तेच या तळ्यातनं सुशोभीकरणाच्या नावाखाली काढल्या गेल्यात, स्वच्छ केले गेले। त्या कुठेही आपण पाहतो त्या मोठे पानगवत, हायड्रीला ह्या आपल्या तळ्याला दिसत नाही आहेत आणि कमळं पण नाही आहेत। तर हे कारणं आहेत सर्वात महत्त्वाची। आणि त्याच्यानंतर म्हणजे तो चक्र आला, तो माशांवर आला, मासे मेले आणि नंतर कासवांनी ते मासे जर खाल्ले असेल आणि त्या माशांमध्ये काही विषारी तत्व असतील त्या गोष्टीतले, तर त्याच्यामुळेही हा परिणाम त्या आपल्याला कासवांवरती दिसून आला। आणि ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत। कासव हा जो इथं चिखल कासव होता तो शेड्यूल 1 मध्ये, सूची 1 मधला आहे आणि तो एवढ्या मोठ्या प्रमाणात मरण्याचा आत्ता तरी अजून तरी नोंदीतला हा पहिलाच गोष्ट असेल एवढ्या मोठ्या संख्येने।